आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। विशालगड घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी होण्याचे ॲडव्होकेट इम्तियाज खान यांचे आवाहन। 14 जुलै रोजी कोल्हापूर येथील विशालगडावरील जुम्मा मस्जिदवर हिंदुत्ववादी समाज कंटकाकडून झालेल्या भयाड हल्ल्याच्या निषेधार्थ कुल हिंद मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM परभणीतर्फे धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। हे धरणे आंदोलन 19 जुलै शुक्रवार रोजी दुपारी 2:30 वाजता जंतर मंतर मैदान परभणी येथे घेण्यात येणार आहे। आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन MIM पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी केलं आहे। पुढे बोलताना ॲडव्होकेट इम्तियाज खान म्हणाले की गेल्या 14 जुलै रोजी काही हिंदुत्ववादी समाज कंटकाकडून अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली विशालगडावर लाठ्या काठ्या व तलवारी घेऊन जमा झाले। जय श्रीरामचे घोषणा देत तिथल्या मस्जिदवर हल्ला चढविला, मस्जिदची विटंबना केली, तसेच सतरंजा धार्मिक ग्रंथ व मिनारला इजा केली व स्थानिक मुस्लिमांच्या घरावरही हल्ला चढविला। ही घटना असंवैधानिक असून SIT मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व गुन्हेगारांना तत्काळ अटक करावे। तसेच या घटनेला प्रोत्साहन देणाऱ्या मुख्य आरोपी व करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावा अशा अनेक मागण्यासाठी 19 जुलै शुक्रवार रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन MIM पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी केलं आहे। शिवाजीनगर भागात आतिषबाजी व पुष्पवृष्टीने दिंडीचे स्वागत। सेलू शहरातील शिवाजीनगर भागात आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त केशवराज बाबासाहेब विद्यालयातील बाल वारकरी यांची ज्ञानदिंडीचे शिवाजीनगर भागात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशांत सिंग ठाकूर उर्फ पिंटू भैया यांच्या वतीने ज्ञानदिंडीचे स्वागत, फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करून फराळाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी प्रशांत सिंग ठाकूर, विठ्ठल सिंग ठाकूर, सुनील गायकवाड, शंकर गात, सुनील जगताप, कैलास उघडे, ज्ञानेश्वर टाके, सोपान ढवडे, भगीरथ यादव, रमेश दौड, बाडू प्रधान, रामा जाधव, गोकुळप्पा डोळधापे, बालाजी खरात, अमित जाधव, महादेव बेंदर, शुभम कालभांडे, अनिल टाके, मनोज जयस्वाल, राहुल सोनाडकर, बालाजी डोंबाडे सह महिला मंडळ व मित्रमंडळ उपस्थित होते। विशालगड घटनेतील दंगेखोरांना अटक करण्याची जिंतूर येथे मागणी। कोल्हापूर येथील विशालगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी जमलेल्या जमावाने विशालगडापासून दूर अंतरावर असलेल्या गाजापूर व मुस्लिमवाडीला लक्ष्य करत तेथील घरे, दुकाने, वाहनांची जाळपोळ करून एका प्रार्थनास्थळाची ही तोडफोड केली। ही घटना रविवारी 14 जुलै रोजी घडली। या घटनेतील आरोपीसह त्यांना चिथावणी देणाऱ्या मोहरक्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने गजाआड करून पीडित कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी जमियत उलमा हिंद व टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विशालगडावरील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा असताना तेथे जमलेल्या दंगेखोरांनी शिवगडापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाजापूर व मुसलमान वाडीला आपले लक्ष्य केले। या ठिकाणच्या मुस्लिम समाजाच्या नागरिकांची घरे, दुकाने, वाहने जाळून नष्ट करण्यात आली। प्रार्थनास्थळाही तोडफोड करण्यात आली। यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून ही पीडित मदतीसाठी दारोदारी भटकत आहे। त्यांना राज्य व केंद्र शासनाने तातडीने आर्थिक मदत करून या जाळपोळीस जबाबदार असलेल्या सर्व दंगेखोरांना तातडीने अटक करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर मोहम्मद अब्दुल जलील ताबिश, मौलाना तजुमल अहमद खान, मौलाना मोहम्मद सिराज नदवी, अब्दुल रहीम कोकर, मुफ्ती मुसद्दिक, मौलाना अनीस खान, मौलाना मुदस्सिर इशाती, मौलाना अब्दुल हफीज, मौलाना इमरान खान, अनवर लाला, टिपू सुलतान ब्रिगेडचे मोहसिन खान पठाण, शाहिद सिद्दीकी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। परभणी शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करण्याची मागणी। परभणी मनपातील घंटागाडी मागील काही दिवसापासून बंद असल्याने संपूर्ण परभणी शहरात ठिकठिकाणी प्रमुख चौकासह रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असता त्यातच पाऊस पडल्याने या कचऱ्याच्या ढिगामधून दुर्गंधी पसरत आहे व साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे परभणी जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन मनपा प्रशासनास आदेशित करून शहरातील घंटागाड्या सुरू करून कचरा उचलण्याचे काम सुरू करावे, अन्यथा मनपा आयुक्त यांच्या निलंबनासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वराज इंडिया पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष
गोविंदगिरी यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी दिला आहे। घरासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी आमरण उपोषण। शेजाऱ्यांनी घरासमोर अतिक्रमण करून त्रास दिल्यामुळे पालम तालुक्यातील बोरवड येथील रहिवासी शंकर साडबा साबणे हे 16 जुलै मंगळवार रोजीपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे। पालम तालुक्यातील बोरवड येथील शंकर साडबा साबणे यांच्या घरासमोर शेजाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे। घरासमोर विटा रचून त्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग बंद केला आहे। तसेच घरासमोर कचरा टाकून मोठ्या प्रमाणात घाण पसरवण्यात येत आहे। याबाबत साबणे यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र त्यांच्या तक्रारीची कसलीही दखल घेण्यात आली नसल्याने साबळे यांनी न्याय मिळावा यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत त्यांना शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते साबळे यांनी दिला आहे। मालेवाडी ग्रामपंचायत सदस्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण। महाराष्ट्र जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून योजना अंमलात आणली आहे, परंतु या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक गावात उघडकीस आले आहे। जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी होणे गरजेचे आहे। असाच काहीसा प्रकार गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी या गावात झाल्याचा आरोप काही ग्रामपंचायत सदस्य करत आहे। पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी चक्क ग्रामपंचायत परिसरात आमरण उपोषणास दिनांक 15 जुलैपासून सुरुवात केली असून आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। जोपर्यंत पिण्याचे पाणी मिळत नाही, प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे ग्रामपंचायत सदस्य संगरत्न गायकवाड, विकास पवार, हरिभाऊ गायकवाड, शिवराज दिडशेरे यांनी बोलताना सांगितले। सेलू येथील उत्कर्ष विद्यालयात पालखी सोहळा संपन्न। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी। त्या निमित्ताने आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी उत्कर्ष विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला। या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सरसह आदींची उपस्थिती होती। परभणी शहरात विविध शाळांकडून दिंडीचे आयोजन। परभणी शहरातील विविध शाळांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वारकरी वेशभूषा तसेच विठ्ठल रुक्माईचे वेशभूषा घालून दिंडी काढण्यात आली। या दिंडीमध्ये वयोवृद्धसह महिला विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आनंद घेतला। दिंडीत ठिकठिकाणी फडे व फराळाचे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते। पालम येथील ज्ञान विद्यालयातर्फे पालखी सोहळा संपन्न। पालम येथील संत मोतीराम महाराज सेवाभावी संस्था संचलित वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी। त्यानिमित्त आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयातर्फे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी विद्यार्थ्यांकडून पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून शाळेच्या परिसरातून आकर्षक फुलांनी व सजवलेल्या पालखी मिरवणूक काढली। पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी कदम बोरगावकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला। याप्रसंगी शाळेचे सचिव रेखा कदम, उपाध्यक्ष प्रमोद दुधाटे, मुख्याध्यापक निळकंठ भस्केसह सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। साईबाबा बँकेच्या वतीने दिंडीचे स्वागत करून फराळाचे वाटप। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांना सेलू शहरातील साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर व माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांच्या वतीने सेलू शहरातील क्रांती चौक येथे सकाळी 8 वाजता फराळाचे वाटप करण्यात आले। यावेळी सर्व शाळेने काढलेल्या वारकरी दिंडीचे स्वागत तुळसचे रोप झाड देऊन करण्यात आले। यावेळी साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, रवी सुरवसे, योगेश कुलकर्णी, संभाजी पवार, संदीप आडळकर, चंद्रशेखर नाना मुळावेकरसह आदींची उपस्थिती होती। परभणी शहरात मोहरम निमित्त भव्य जुलूस। मुस्लिम धर्मियांच्या इस्लामिक कॅलेंडरनुसार
वर्षातील मोहरम हा पहिला महिना असतो। या महिन्याच्या 10व्या आणि 11व्या दिवशी मोहरम यौम आशुरा पाळला जातो। सत्य मानववादाचा संरक्षणार्थ हजरत इमाम हुसेन यांनी दिलेल्या बलिदानाची या दिवशी आठवण केली जाते। पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांची शहादत मोहरमच्या 10व्या दिवशी आशुरा रोजी झाली होती। 1400 वर्षापूर्वी इस्लाम धर्माची रक्षा करताना इराकमधील करबला शहरात हजरत इमाम हुसेन यांनी आपल्या परिवार आणि 72 साथीदारसह बलिदान दिले होते। हजरत इमाम हुसेन यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात मुस्लिम बांधव यौम आशुराच्या दिवशी मातम करतात। आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परभणी शहरातील पंजे गल्ली येथील आशुरखाना येथे शिया मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या संख्येने एकत्रित येत जुलूस काढून मातम करण्यात आला। यावेळी मौलाना सय्यद शौकत अली रजवी मुंबई यांनी शिया मुस्लिम बांधवांना आणि सर्व धर्मीय बांधवांना मार्गदर्शन केले।